उद्या करेन असं म्हणणाऱ्यांसाठी स्वामींचा एक कडक उपदेश. अरे वेड्या, पुन्हा एकदा आजचं काम उद्यावर ढकलून मोबाईल हातात घेऊन वेळ वाया घालवत बसला आहेस का? आज मूड नाही, उद्यापासून नक्की सुरुवात करेन असं स्वतःला खोटं आश्वासन देऊन कधीपर्यंत स्वतःचे आयुष्य मागे ढकलत राहणार आहेस? आज ज्या वेळेला तू कवडीमोल समजत आहेस, ती वेळ एकदा निघून गेली की संपूर्ण आयुष्य रडण्यात जाईल. हे तुला कधी कळणार? हा व्हिडिओ आज तुझ्यासमोर उगीच आलेला नाही. जेव्हा जेव्हा तू आळसाच्या विळख्यात अडकतोस आणि स्वतःचे भविष्य अंधारात ढकलतोस, तेव्हा तुला वेळेची किंमत समजावून सांगण्यासाठी मला यावं लागतं. हा आळस आणि ही चालढकल करणे आता बंद कर. शांत चित्तानं ऐक. आज तुझा हा स्वामी तुला यशाचा आणि कष्टाचा खरा मार्ग सांगत आहे. मनातली ही मरगळ बाजूला काढ, ताठ उभा राहा आणि माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू नेहमी विचार करतोस की ज्यांच्याकडे आज यश आहे ते लोक मोठे झाले आहेत. ते खूप नशीबवान होते. पण वेड्या, तू त्यांचे कष्ट पाहिलेच नाहीस. नशीब देखील फक्त त्याच माणसाची साथ देते जो कष्टाचा घाम गाळायला तयार असतो. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, जो जिवंतपणी माणसाची बुद्धी आणि त्याचे आयुष्य संपवून टाकतो. जो माणूस आज कष्टाला घाबरतो त्याला उद्या दुःखाचे अश्रू गाळावेच लागतात. वेळ ही या विश्वातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे, जी कोणासाठीही थांबत नाही. गेलेला पैसा परत मिळवता येईल, गेलेली नाती कदाचित परत जोडता येतील, पण गेलेला एक सेकंदही जगातील कोणतीही संपत्ती देऊन तुला परत मिळवता येणार नाही. मग हा मूल्य वेळ तू नको त्या गोष्टींमध्ये काय वाया घालवत आहेस? तुला वाटतं की अजून खूप आयुष्य बाकी आहे, पण काळाचे चक्र कधी फिरेल हे कोणालाच ठाऊक नाही. उठ आणि आजच या क्षणापासून कर्माला सुरुवात कर. जेव्हा तू मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण हिमतीने कष्ट करतोस, तेव्हा तुला तुझ्या कष्टाचे फळ देण्याची जबाबदारी माझी असते. मी कधीही कोणाच्या कष्टाचा एक थेंबही वाया जाऊ देत नाही. मंदिरात येऊन तासनतास बसण्यापेक्षा स्वतःच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे हीच माझी खरी भक्ती आहे. मनातली मरगळ झटकून टाक, चेहऱ्यावर एक नवीन उत्साह आण आणि कामाला लाग. जोपर्यंत तुझा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत तुझा पराभव कधीच होऊ शकत नाही. मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नात तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे. हे नेहमी लक्षात ठेव. तसेच तुम्हीही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. पुनश्च भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.